एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आर्थिक. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज जी आहे ती एका योजनेबद्दल आहे. या योजनेचा संदर्भ आपण पाठीमागच्या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये घेतला होता, परंतु आणखीन थोड्या अपडेट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. फक्त मागच्या वेळेला 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती, परंतु ही योजना नक्की कशा स्वरूपाची असेल ते आता आपल्याला त्याच्याबद्दलच्या डिटेल्स त्या ठिकाणी कळालेल्या आहेत. सो आणखीन डिटेल आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सो योजनेचं नाव आहे PM विश्वकर्मा योजना. आता बेसिकली ही विश्वकर्मा योजना बेसिकली कोणासाठी आहे? जी काही पारंपरिक कारागीर आहेत त्यांच्यासाठी आहे. मग ह्या योजनेला विश्वकर्मा असं नाव का देण्यात आलेलं आहे? तर विश्वकर्मा हा कारागिरांचा देवता त्या ठिकाणी समजला जातो, म्हणून कारागिरांसाठी असलेल्या योजनेचं नाव PM विश्वकर्मा योजना असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये या योजनेची तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि या योजनेची ऑफिशियल सुरुवात, तुम्हाला तारीख लक्षात ठेवायच्या, आयोग याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतं, 17 सप्टेंबर 2023 रोजी या योजनेची सुरुवात झालेली आहे. हाच 17 सप्टेंबर दिवस विश्वकर्मा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो आणि सगळ्यांना माहीत आहे की नरेंद्र मोदी यांचा हा वाढदिवस देखील असतो. यावर्षी हा 73वा वाढदिवस त्या ठिकाणी होता. सो नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि विश्वकर्मा दिवस यांच्या निमित्तानं म्हणजेच 17 सप्टेंबरला ह्या योजनेची ऑफिशियली सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. ह्या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे, म्हणजेच 2023-24 ते 27-28. टोटल 13,000 कोटी इतका खर्च त्याला प्रस्तावित आहे. मागच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये मी म्हटलं होतं की 13 ते 15,000 कोटी, परंतु ऑफिशियली आता आकडा मिळालेला आहे. 13,000 कोटी इतका खर्च प्रस्तावित आहे. या योजनेचा उद्देश काय आहे? तर जे काही कारागीर आणि शिल्पकार आहेत त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं आहे, म्हणजे काही फिनान्शियल असिस्टन्स केलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जी काही कारागीर आणि शिल्पकार आहेत त्यांच्या माध्यमातून देशातील जो काही सांस्कृतिक वारसा आहे तो त्या ठिकाणी जिवंत ठेवायचा आहे. सो स्थानिक उत्पादने, कला, हस्तकलेच्या माध्यमातून भारताची परंपरा, संस्कृती आणि वारसा जिवंत ठेवायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे बरेच असे पारंपरिक कारागर आहेत, त्यांच्याकडून फार सुंदर सुंदर उत्पादनं त्या ठिकाणी बनवले जातात आणि हा भारताचा एक वारसा आहे आणि हा वारसा कुठेतरी 21व्या शतकामध्ये, आधुनिक काळामध्ये टिकला पाहिजे, म्हणून त्यांना आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. लाभार्थी कोण आहेत? तर बघा, 18 प्रकारचे पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार. मग त्याच्यामध्ये बरीच उदाहरणं देता येईल बघा. सुतार असतील, धोबे असतील, शिंपी, कुंभार, चांभार, गवंडी, लोहार, सोन्याचं काम करणारे लोक किंवा आपण त्याला सोनार म्हणतो, शिल्पकार असतील, पाथरवट असतील, केश करणार म्हणजे तुमचे हेअरकट करणारे लोक असतील, बोट निर्माते असतील, मच्छी जाळी विणकर असतील, बांबू विणकर असतील, बरेच लोक त्या ठिकाणी आहे. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, टोटल 18 पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ काय आहे? तर बायोमॅट्रिक पद्धतीने त्या ठिकाणी PM विश्वकर्मा पोर्टलवर या लोकांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना PM विश्वकर्मा ओळखपत्र आणि प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कौशल्य विकासासाठी मूलभूत व प्रगत प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्देशामध्ये हा पण मुद्दा बघितला होता की आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे जे काही 18 प्रकारचे पारंपरिक कारागीर आहेत त्यांना कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय, म्हणजेच विदाऊट गॅरंटी 2 टप्प्यामध्ये एकूण 3 लाख रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. ही फायनान्शियली असिस्टन्सची मदत आहे. त्यामुळे तुम्हाला आयोग लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतं की PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना एकूण किती रुपयांचा कर्ज पुरवठा केला जाणार आहे? 3 लाख रुपयांचा. परंतु हा 2 टप्प्यामध्ये असेल. व्याजाची त्याने कर्जाची परतफेड 5% व्याजदराने करायची आहे. सो 3 लाख रुपये कर्ज 5% व्याजदराने तुम्हाला गव्हर्नमेंट उपलब्ध करून देईल. पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये दिले जातील, त्याची परतफेड जी आहे 18 मासिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी करायची आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये दिले जातील, त्याची परतफेड 30 मासिक महिन्यामध्ये करायची आहे. सो पहिला टप्पा 1 लाखाचा, म्हणजे हे 3 लाख रुपयाचं कर्ज 1+2 अशा प्रकारे असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी परतफेड करायची आहे आणि इथं
30 महिन्यामध्ये परतफेड करायची आहे आणि तुम्हाला मासिक प्रीमियम त्या ठिकाणी असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त फायनान्शियल असिस्टन्स नाही तर हे जे काही कारागीर आहे त्यांचं स्किल अपग्रेडेशन करण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे. मी तुम्हाला म्हटलं की इथं कौशल्य प्रशिक्षणासाठी मूलभूत व प्रगत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सो बेसिक आणि ॲडव्हान्स अशा 2 प्रकारचं स्किल्ड प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. पहिलं 5 ते 7 दिवसासाठी असेल, ॲडव्हान्स 15 किंवा त्याहून अधिक दिवसासाठी असेल. परंतु हे ट्रेनिंग चालू असताना त्यांचा रोजचा रोजगार जो आहे तो बुडणार आहे. म्हणून मूलभूत कौशल्याच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन स्टायपंड किती असेल, 500 रुपये इतका स्टायपंड दिलं जाईल. कारण एखादा व्यक्ती आहे ज्याचं त्या कामावर पोट आहे आणि जर तो ट्रेनिंगसाठी 5 दिवस किंवा 15 दिवस घराच्या बाहेर राहिला तर दिवसाभराचा त्याचा काही मानधन आहे ते बुडणार आहे. म्हणून त्याला दिवसाला 500 रुपये इतकं मानधन देखील दिलं जाणार आहे. मूलभूत ट्रेनिंग जेव्हा सुरू असतं तेव्हा आधुनिक साधनं खरेदी करण्यासाठी त्याला 15,000 रुपये देखील मदत केली जाणार आहे ई व्हाउचरच्या स्वरूपात. सो बेसिकली 3 लाभ या ठिकाणी दिले जाणार आहेत. एक 3 लाख रुपयांचं कर्ज आहे, 2 त्या ठिकाणी तुम्हाला स्किल अपग्रेडेशनसाठी मदत केली जाणार आहे आणि 3 मूलभूत कौशल्य प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला 15,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी असणार आहे. सो ही आपल्या जे काही देशातले पारंपरिक कारागीर आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे. नंतर पुढची न्यूज फार महत्त्वाची आहे. देशातलं पहिलं UPI ATM जे आहे त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. काही बँकांनी हे UPI ATM सुरू केलेलं आहे. आता हे UPI ATM म्हणजे काय बघा, तर बेसिकली आपण जेव्हा ATM मध्ये जातो तेव्हा आपलं डेबिट कार्ड जे आहे ते वापरतो. डेबिट कार्ड आपण जेव्हा टाकतो त्याच्यामध्ये आपला पिन नंबर वगैरे टाकल्यानंतर आपला पैसे आपल्याला हवे तेवढे येत असतात. परंतु हे UPI ATM काय आहे बघा, जेव्हा तुम्ही ATM मध्ये एंट्री कराल तेव्हा त्याच्या ठिकाणी तुम्ही कार्डलेस पेमेंटसाठी ऑप्शन करणार आणि कार्डलेस पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती असा QR कोड स्कॅन येईल. म्हणजे बेसिकली आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखाद्या वस्तू खरेदी केल्यानंतर जिथं UPI स्कॅनसाठी एक स्कॅनर लावलेला असतो, अगदी तशाच प्रकारचा स्कॅनर या ATMचं जे काही मशीन आहे त्या मशीनवरती तुम्हाला दिसेल. तुम्ही ते स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हवी तेवढी रक्कम टाकायची आहे. तुमची काही 2,000 असेल, 5,000 असेल, 4,000 असेल. जेव्हा तुम्ही ही रक्कम टाकाल तेव्हा ती ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमधून डेबिट होईल आणि तुम्हाला पैसे मिळतील. थोडक्यात इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरायचं नाहीये, तर तुम्हाला जो काही QR कोड स्कॅन आहे तो QR कोड स्कॅन करून तुम्हाला ATM मधून पैसे मिळवायचे आहेत. सो अशा प्रकारचं UPI ATM जे आहे ते सादर केलं ग्लोबल फिनटेक फेस्ट मुंबई इथं. आणि ह्याची निर्मिती कोणी केलेली आहे याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. जपानची हिताची पेमेंट सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे, त्यांनी हे निर्मिती केली आहे. त्याला भारताच्या NPCIनं सहकार्य केलेलं आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. देशातील 6,000 ATM मध्ये अशा प्रकारची UPI ATM सुविधा सुरू करणारी बँक आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाने सुरू केलेलं आहे. सो डिजिटल परिवर्तन नावाचा जो काही प्रकार म्हणतो त्याचं हे उदाहरण म्हणता येईल आपल्याला. कारण अलीकडं बऱ्याच वेळेला आपण ATM मध्ये जातो, कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की आपल्या खिशामध्ये आपल्याकडं ATM कार्डच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला आता तुम्हाला जर ATM मधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज नाही. तुम्ही डिरेक्टली त्या ठिकाणी ATM मध्ये त्या ठिकाणी QR कोड स्कॅन करून तुम्ही रोख रक्कम त्या ठिकाणी काढू शकता. ओके. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9 वंदे भारत एक्सप्रेसला त्या ठिकाणी हिरवा झेंडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे 23 सप्टेंबर 2023ला. टोटल 11 राज्यामधल्या ही जी काही धार्मिक पर्यटन स्थळं आहेत त्यांच्यासाठी ह्या 9 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेला आहे. पहिले आहे रांची ते हावडा, दुसरे आहे पाटणा ते हावडा, तिसरे आहे विजयवाडा ते चेन्नई, तिरुनवेल्ली ते चेन्नई, राऊरकेला ते पुरी, उदयपूर ते जयपूर, कासारगोड ते तिरुवनंतपुरम, जामनगर ते अहमदाबाद, हैदराबाद ते बंगळुरू. ह्या 9 मार्गांवरती अशा प्रकारे वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेले आहे. सगळ्यांना माहित आहे वंदे भारत एक्सप्रेस काय आहे, तर सेमी हाय स्पीड रेल्वे त्या ठिकाणी आहे. सेमी हाय स्पीड रेल्वे त्या ठिकाणी आहे. पूर्वी त्याला ट्रेन 18 असं नाव होतं, ट्रेन 18 असं नाव होतं, परंतु नंतर त्याचं वंदे भारत असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात पण 2-3 मार्गावर अशा प्रकारची वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे. नंतर फ्रेझर नावाची कॅनडामधली संस्था आहे, त्यांनी इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड इंडेक्स नावाचा म्हणजेच जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे. ओके. याच्यामध्ये पहिला देश जो आहे तो सिंगापूर आहे. ओके. आणि भारताचा क्रमांक यामध्ये 87 नंबरला आहे. मागच्या वर्षी भारत 85 नंबरला होता, याचा अर्थ भारताच्या क्रमवारीमध्ये तुम्हाला अधोगती झालेली दिसते. 85 वरून आपण 87 वरती गेलेलो आहे. कुठल्याही प्रकारचा निर्देशांक करताना 3 गोष्टीवर लक्षात ठेवा की हा प्रकारचा निर्देशांक कोणत्या संस्थेने काढलेला आहे, याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जी काही देश आहे तो कोणता आहे आणि ह्याच्यामध्ये भारताचा क्रमांक घेतला आहे.
कुठलाही निर्देशांक काढा, जेव्हा जेव्हा आयोगाने निर्देशांकावरती प्रश्न विचारलेले आहेत ते याच पॅरामीटरवरती विचारलेले आहेत. सो फ्रेझर नावाच्या संस्थेनं हा इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड इंडेक्स डिक्लेअर केला. त्याच्यामध्ये सिंगापूर 1 नंबरला आहे आणि भारत 87 नंबरला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर लघु सिंचन योजनांचा 6वा गणना अहवाल जो आहे तो रिलीज करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा मी जेव्हा असं इंग्लिश मराठीमध्ये देतो तेव्हा बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या बाल्यांना समजत नाही की हे लघु सिंचन योजना म्हणजे काय किंवा हे सेन्सेस वगैरे म्हणजे गणना म्हणजे काय. तर सिक्स्थ सेन्सेस लक्षात ठेवा, सेन्सेस म्हणजे गणना. ओके, सिक्स्थ सेन्सेस ऑफ मायनर इरिगेशन स्कीम्स, ज्या काही मायनर इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्याबाबतचा हा अहवाल त्या ठिकाणी आहे. ओके, हा अहवाल कोणी रिलीज केला तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं. आता बघा, देशामध्ये एकूण किती मायनर इरिगेशन स्कीम्स आहेत, लघु सिंचन योजना किती आहेत तर त्या आहेत 23.14 दशलक्ष. आणि हे तुम्हाला पाठच करायचं आहे. आयोग असा प्रश्न विचारू शकतं की 6व्या लघु सिंचन योजनांच्या अहवालानुसार देशामध्ये एकूण किती लघु सिंचन योजना आहेत, 23.14 दशलक्ष. आता बघा, ह्या लघु सिंचन योजनांचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे भूजल म्हणजेच आपण त्याला ग्राउंड वॉटर म्हणतो आणि दुसरा आहे पृष्ठीय जल म्हणजे त्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो मी, एखादा जर बोरवेल असेल किंवा एखादी जर विहीर असेल तर ते ग्राउंड वॉटरमध्ये येतं. याचा अर्थ पाण्याचा स्रोत ग्राउंड वॉटर पाहिजे, म्हणजे पाण्याचं पाणी जे काढलं जाते ते जमिनीमधून काढलेलं असेल तर त्याला आपण भूजल योजना म्हणतो, जमिनीखाली असलेलं भूजल. आणि दुसरं आहे पृष्ठीय जल म्हणजे सरफेसवरती असणारं पाणी. फॉर एक्झाम्पल एखादा तलाव आहे, एखादा नाला आहे तर हे काय येतं, पृष्ठीय जल त्या ठिकाणी येतं. सो भारतामध्ये सर्वात जास्त लघु सिंचन योजनांमध्ये भूजल योजनांचा वाटा आहे 21.93%. 21.93 दशलक्ष म्हणजेच जवळजवळ 94% हे ग्राउंड वॉटर स्कीम्स त्या ठिकाणी आहेत एकूण लघु सिंचन योजनांपैकी. आणि 1.21 दशलक्ष म्हणजेच 5.2% काय आहेत, पृष्ठीय जल त्या ठिकाणी आहे. एकूणच ह्या लघु सिंचन योजनांचा जर विचार केला तर आपण म्हटलं की देशभरामध्ये 23.14 दशलक्ष देशामधल्या लघु सिंचन योजना आहेत. मग सर्वाधिक कुठं आहेत, सर्वाधिक आहेत उत्तर प्रदेशला, आपला महाराष्ट्र आहे 2 नंबरला. सो आयोग प्रश्न हा देखील विचारू शकतं की ह्या लघु सिंचन योजनांच्या 6व्या गणना अहवालानुसार सर्वाधिक लघु सिंचन योजना कुठल्या राज्यात आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत, 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला मध्य प्रदेश त्या ठिकाणी आहेत. सर्वाधिक भूजल योजना म्हणजे ग्राउंड वॉटर योजना कुठं आहेत, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इथं पण 2 नंबरला आहे. पृष्ठीय जल कुठे 1 नंबरला आहे, महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ भूजल योजनेमध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, पृष्ठीय जल म्हणजे सरफेस वॉटरमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. परंतु डग वेल्स म्हणजे खोदलेल्या विहिरींच्या संख्येत प्रथम क्रमांकाचं राज्य कुठलं आहे तर आपलं महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे. हे एक वेगळं पण लक्षात ठेवा. याचा अर्थ पृष्ठीय जल आणि ज्या काही विहिरी खोदलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर त्या ठिकाणी आहे. सो प्रामुख्याने तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत इथं की 23.14 दशलक्ष ह्या एकूण लघु सिंचन योजना आहेत आणि ह्याच्यामध्ये 1 नंबरचं राज्य आहे उत्तर प्रदेश. ओके, येस. नंतर काही उत्पादनांना GI टॅग 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये देण्यात आल्या. GI टॅग म्हणजे एखाद्या उत्पादनाची ती स्थानिक ओळख असते. फॉर एक्झाम्पल सोलापूरची चादर असेल, रत्नागिरीचा हापूस असेल, ओके, जळगावची केळी असतील, ओके, नाशिकचे द्राक्ष असतील, ही त्या स्थानिक प्रदेशातली ओळख असते. त्या प्रदेशानं त्यांना ओळख निर्माण करून दिली असते. आणि बऱ्याच वेळेला दुसऱ्याच कुठल्या तरी उत्पादनाच्या नावानं ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाते, म्हणून त्यांना GI टॅगिंग दिलं जातं, जिओग्राफिक इंडिकेशन टॅग. काही सप्टेंबर 2023 मधल्या काही उत्पादनांना आपण जे काही GI टॅग दिले ते बघूयात. ओके, भद्रवाह नावाचा राजमा आहे आणि सुलाई नावाचं मध आहे, ते जम्मू काश्मीर मधली उत्पादनं आहेत. नंतर तुम्ही उपवासाला जो काही साबुदाणा खातो तो प्रचलित असतो सालेम नावाचा साबुदाणा. सालेम साबुदाणा तामिळनाडू मधला आहे. नंतर ओडिशामधल्या 2 तांदळाला आणि एका शॉलला अशा प्रकारचा दर्जा मिळालेला आहे. एक आहे रायगडा शॉल्स, दुसरा आहे कोरापुट कालाजिरा तांदूळ, दुसरा आहे चोकुवा तांदूळ. ह्या चोकुवा तांदूळाला मॅजिक राईस असं देखील म्हणतात किंवा जादूचा तांदूळ असं देखील म्हणतात. सो रायगडा शॉल्स, कोरापुट काला जिरा तांदूळ आणि चोकुवा तांदूळ ही जी काही उत्पादन आहेत ही आहेत ओडिशा राज्यातली. सो ओडिशा राज्यामधल्या 3, तामिळनाडूमधल्या 1 आणि जम्मू काश्मीरमधल्या 2 उत्पादनांना ह्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये GI टॅगिंग मिळालेलं आहे. साधा सिंपल आयोग प्रश्न विचारू शकतो. इकडं काही उत्पादनं दिले जाऊ शकतात GI टॅग उत्पादनं आणि इकडं त्या ठिकाणी राज्यांची नावं मॅच द पेअरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, येस. नंतर चेनॅलिसिस नावाची एक संस्था आहे, त्यांनी ग्लोबल क्रिप्टो ॲडॅप्टेशन इंडेक्स रिलीज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आणि हे कदाचित आपल्याला खरं वाटत नाही, परंतु हे
एक नंबरला आहे. आयोग प्रश्न विचारताना पहिलाच ऑप्शन भारत दिलं तर आपल्याला वाटतं की भारत कुठल्याच निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर नाही. इथं कसं काय असेल? सो ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्समध्ये भारत पहिल्या नंबरला आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये जास्त टेक्निकलीमध्ये जायचं नाही आपल्याला, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की ही ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शनमध्ये एक नंबरला भारत आहे. नंतर G20 अंतर्गत B20 परिषद जी आहे ती नवी दिल्लीमध्ये झाली. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री त्याचे आयोजक त्या ठिकाणी होते. नंतर यशोभूमी नावाचं एक आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र नवी दिल्लीमध्ये सुरू केलेलं आहे. जसं मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं भारत मंडपम नावाचं जे काही आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन आणि प्रदर्शन केंद्र आहे, तसंच यशोभूमी देखील अशा प्रकारचं केंद्र आहे. पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. नंतर व्यावसायिक सुलभतेसाठी म्हणजेच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी UPI प्रणालीचा वापर करण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडमध्ये चर्चा झालेली आहे. याचा अर्थ न्यूझीलंडमध्ये देखील UPI पेमेंट भविष्यात सुरू होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. नंतर भारताचं जे काय ऑफिशियल डिजिटल करन्सी आहे त्याला CBDC म्हणतात, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ह्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा जो काय आहे तो व्यवहार UPIच्या माध्यमातून करण्यासाठी SBIनं UPI इंटरऑपरेबिलिटी नावाचं एक सेवा सुरू केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून CBDCचा वापर तुम्ही UPIच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकता. नंतर 14वी नवरत्न कंपनी म्हणून RCFला दर्जा दिलेला आहे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सला. नंतर एअर इंडियानं जे काही प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्ट अभिनंदन सुरू केलेलं आहे. नंतर स्किल्स ऑन व्हील्स नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जिथं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 60,000 ग्रामीण तरुणांना सक्षम त्या ठिकाणी केलं जाईल किंवा त्यांना स्किल्ड एज्युकेशन दिलं जाईल. धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर 14वी जागतिक मसाला काँग्रेस जी आहे ती नवी दिल्लीमध्ये पार पडली, वर्ल्ड स्पाइस काँग्रेस. नंतर उडान भवन नावाचं एक ऑफिस आहे जे सफदरजंग विमानतळामध्ये सुरू करण्यात आलं नवी दिल्ली इथं. उद्घाटन केलं ज्योतिरादित्य सिंधिया जे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री त्या ठिकाणी आहेत. नंतर 2023 मधील देशातील सर्वोत्तम पर्यटन गावं जी आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी रिलीज करण्यात आली सुवर्ण श्रेणीमध्ये, म्हणजे गोल्डन कॅटेगरीमधले. कुठले कुठले आहेत? जम्मू काश्मीरमधलं डावर आहे, उत्तराखंडमधलं सरमोली आहे, मिझोराममधलं रेईक आहे आणि मध्य प्रदेश केरळमधलं कंथालोर आहे आणि मध्य प्रदेशमधलं मंडला त्या ठिकाणी आहे. सो 2023 मधली ही सर्वोत्कृष्ट पर्यटन गावं त्या ठिकाणी आहेत, गावं आहेत आणि गोल्डन कॅटेगरीमधली. नंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं त्या ठिकाणी अन्न प्राणी म्हणून मान्यता दिलेला ईशान्य भारतातील प्राणी माझ्या नावानं आहे, तो म्हणजे मिथून. ओके, लक्षात ठेवा, मिथून हा एका जे काही वाईल्ड स्पेसीज आहे त्याचं नाव त्या ठिकाणी आहे आणि ह्याला अन्न प्राणी म्हणून त्याला मान्यता दिलेला आहे आणि हा ईशान्य भारतातील प्राणी त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर जागतिक कौशल्य शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्लीमध्ये पार पडली. बिल्डिंग स्किल्स, एम्पॉवरिंग यूथ अँड क्रिएटिंग फ्युचर असं तिची थीम त्या ठिकाणी आहे. नंतर इंडियन ऑइल नावाची जी काही भारताची महारत्न कंपनी आहे त्याच्या सदिच्छा दूत म्हणून संजीव कपूर हे भारतातले जे काही मोठे शेफ आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर केंद्रीय तुमचं जे काही खाण मंत्रालय आहे त्या खाण मंत्रालयानं खनन प्रहारी नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन रिलीज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या परिसरामध्ये कोळसा खाणीशी संदर्भात काही जर चुकीचे प्रकार होत असतील तर त्याची नोंदणी त्या ठिकाणी या ॲप्लिकेशनवरती करता येणार आहे. सो एवढंच लक्षात ठेवा, खनन प्रहरी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन कोणी सुरू केलेलं आहे तर केंद्रीय खाण मंत्रालयानं. नंतर इरिस नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन येस बँकेनं सुरू केलेलं आहे. आफ्रिकेमध्ये उत्पादन सुरू करणारी पहिली भारतीय इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी वन इलेक्ट्रिक नावाची कंपनी आहे, जिनं आफ्रिका खंडामध्ये आपलं उत्पादन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. नंतर सगळ्यांना माहिती आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री RK षण्मुगम शेट्टी, ओके, यांचा पुतळा जो आहे तो कोइंबतूर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पियुष गोयल जे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलं. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की देशाचे पहिले अर्थमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री R षण्मुगम शेट्टी यांचा पुतळा कुठं उभं करण्यात आलेला आहे? कोइंबतूर या ठिकाणी. नंतर आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची 81वी बैठक भारतामध्ये पार पडलेली आहे. नंतर शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यासाठी share.market नावाचं ॲप जे आहे ते फोनपेनं सुरू केलेलं आहे. नंतर सगळ्यांना माहीत आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मर्स असतात बघा आणि ते जमिनीवरती असतात, परंतु देशातला पहिला भूमिगत ट्रान्सफॉर्मर जो आहे तो बंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे.
2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि याच भरडधान्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय भरडधान्य परिषद जी आहे ती ओडिशा राज्यामध्ये पार पडणार आहे. नंतर जटायू नावाची क्रूज सेवा उत्तर प्रदेशमध्ये शरयू नदीवरती त्या ठिकाणी पार पडलेली म्हणजे सुरू झालेली आहे. बेसिकली क्रूज सेवा म्हणजे काय तर त्या ठिकाणी नदी पर्यटन केलं जातं, लोकांना त्या बोटीमध्ये बसवलं जातं, त्या ठिकाणी फिरवून वगैरे आणलं जातं, तिथं बऱ्याच सोयी सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात. ओके. नंतर टाइम्स नावाचं जे मॅगझिन आहे त्यांनी 2023 मधल्या जगातील सर्वोत्तम 100 कंपन्यांची यादी डिक्लेअर केली आणि ह्या यादीमध्ये स्थान मिळालेली एकमेव भारतीय कंपनी कुठली आहे तर इन्फोसिस ही एकमेव कंपनी आहे जी टाइम्स मॅगझिनमध्ये त्या ठिकाणी 100 मध्ये राहिलेली आहे. पहिली कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. नंतर कॅश फॉर वेस्ट, तुम्ही कचरा आणून द्या आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देतो म्हणून पटना महानगरपालिकेने योजना सुरू केलेली आहे, कॅश फॉर वेस्ट नावाची योजना. नंतर इथिलीन क्रॅकर नावाचा प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला आहे. 49,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. नंतर सेवा क्षेत्र धोरण मंजूर करणारं राज्य आहे उत्तराखंड. नंतर हरियाणा सरकारने एक योजना सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये जे काही औद्योगिक कामगार आहेत, औद्योगिक कामगारांच्या जे काही उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी असेल. सो असे औद्योगिक कामगार ज्यांच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांची मदत हरियाणा सरकारकडून केली जाईल. नंतर देशातलं पहिलं जगातलं दुसरं ट्रॅफिक लाईट फ्री शहर जे आहे ते कोटा या ठिकाणी आहे. कोटा हे राजस्थानमध्ये आहे. पहिलं जगातलं शहर जे ट्रॅफिक लाईट मुक्त होतं ते म्हणजे थिम्पू. नंतर 29 जून हा व्यापारी कल्याण दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा उत्तर प्रदेशने केलेली आहे. नंतर शेतकऱ्यांच्या हक्कांवरील पहिला जागतिक परिसंवाद जो आहे तो नवी दिल्ली इथं पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचं उद्घाटन केलं. नंतर जे काही अपंग लोक आहेत किंवा दिव्यांग जे आहेत, स्पेशल्स लोक जे आहेत त्यांच्यासाठी PM दक्ष नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर हे जे काही दिव्यांग लोक आहेत त्यांचं प्रशिक्षण असू देत, कौशल्य विकास असू देत, हे जे काही याच्यासाठी जे काही क्युरिक्युलम आहेत, अभ्यासक्रम आहेत त्यांच्यासाठी स्वतःची नाव नोंदणी करणं किंवा रोजगाराच्या संधी शोधणं. सो बेसिकली केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयानं PM दक्ष नावाचं पोर्टल हे अपंग व्यक्तींसाठी सुरू केलेलं आहे. ज्या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग लोक हे त्या ठिकाणी स्किल्ड किंवा ट्रेडिंगसाठी जे काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी देशभरात राबवले जातात त्याच्यामध्ये स्वतःची नाव नोंदणी करू शकतात आणि एकदा का तुम्हाला सर्टिफिकेशन मिळालं की त्यानंतर तुम्ही याच पोर्टलवरती तुम्हाला जॉब्स कुठं आहेत हे पण त्या ठिकाणी सर्च करू शकता. सो बेसिकली PM दक्ष हे दिव्यांग लोकांसाठी सुरू करण्यात आलेलं पोर्टल त्या ठिकाणी आहे. नंतर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं एक पोर्टल सुरू केले त्याचं नाव आहे उपज. उपज म्हणजे युनिफाईड पोर्टल फॉर ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स, म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेलं हे पोर्टल त्या ठिकाणी आहे. नंतर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे विमा सुगम, जिथं मोठ्या प्रमाणात हे जे काही इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये अवेअरनेस त्या ठिकाणी लोकांना तयार केलं जाणार आहे. नंतर रक्षाबंधनाच्या निमित्तानं केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत जो काही खादी आणि ग्रामोद्योग आयोग आहे त्या ठिकाणी त्यांनी एक खादीची राखी सुरू केली होती त्याचं नाव आहे खादी रक्षासूत. खादी रक्षासूत कोणाचं आहे? खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो नेहमीप्रमाणे आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. पहिला मुद्दा जो आपण बघितला होता तो पहिला मुद्दा होता PM विश्वकर्मा योजनेचा. 17 सप्टेंबरला त्याची सुरुवात झालेली आहे. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस त्या ठिकाणी होता. सो ही योजना जी आहे ती पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी आहे. विश्वकर्मा हा त्या ठिकाणी कारागिरांचा देवता म्हणून त्या ठिकाणी समजला जातो. 13,000 कोटीची तरतूद आहे. पुढच्या 5 वर्षासाठी योजना असेल. आर्थिक पाठबळ दिलं जाणार आहे. याच माध्यमातून देशाची परंपरा, संस्कृती आणि वारसा जिवंत ठेवला जाणार आहे. टोटल 18 पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार ह्या योजनेचे लाभार्थी आहेत. इथं बेसिकली 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज 2 टप्प्यामध्ये दिलं जाणार आहे. पहिला टप्पा 1 लाख रुपयाचा आहे. परतफेड तुम्हाला 18 मासिक हप्त्यामध्ये करायची आहे. 2 लाख रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी असेल. 2 लाख रुपयेचा दुसरा टप्पा असेल. 30 मासिक हप्त्यामध्ये रिटर्न्स करायचे आहेत. 5% व्याजदर त्या ठिकाणी असेल. 2 प्रकारचं स्किल ट्रेनिंग असेल. ज्या वेळेला तुमचं स्किल ट्रेनिंग सुरू असेल तेव्हा दिवसाला तुम्हाला 500 रुपयाचं स्टायपेंड असेल. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधुनिक साधनं खरेदी करण्यासाठी ई-व्हाउचरच्या स्वरूपात 15,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी असेल. नंतर QR कोड स्कॅन करून QR कोड स्कॅन करून ATM मधून रोख रक्कम काढण्यासाठी UPI ATM सुरू केलेलं आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेसने त्याची निर्मिती केलेली आहे. NPCIने त्याला
सहाय्य त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर एकाच वेळी भारतामध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेला आहे. 11 राज्यातील जी काही धार्मिक पर्यटन स्थळ आहे त्यांच्यासाठी ही सुविधा त्या ठिकाणी असेल. फ्रेझर संस्थेच्या इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड अहवालानुसार सिंगापूर 1 नंबरला आहे, भारत 87 नंबरला आहे. मागच्या वर्षी तो 85 नंबरला त्या ठिकाणी होता. याचा अर्थ भारताची अधोगती 2 अंकांनी झालेली दिसते. नंतर लघुसिंचन योजनांचा 6वा गणना अहवाल जो आहे तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने रिलीज केला. याच्यामध्ये टोटल भारतामध्ये लघुसिंचन योजनांची संख्या आहे 23.14 दशलक्ष. त्याच्यामध्ये भूजल योजना आहेत 21.93 दशलक्ष, 94.8 कोटी. एकूण लघुसिंचन योजनामध्ये सर्वाधिक लघुसिंचन योजना उत्तर प्रदेशमध्ये आहेत, 2 नंबरला महाराष्ट्र आहे. भूजल योजना सर्वाधिक उत्तर प्रदेश, महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला. भृष्टजल जलमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला, खोदलेल्या विहिरींच्या संख्येत महाराष्ट्र 1 नंबरला आहे. नंतर भद्रवाह, राजमाह, सुलाही मध ही जम्मू काश्मीरमधली उत्पादनं आहेत. सालेम ही तामिळनाडूमधलं आहे. रायगड शॉल्स, कोरोपटा, कालाजरा तांदूळ, चोकुवा तांदूळ यांना GI टॅगिंग मिळालेलं आहे. ओके. नंतर चेनालिसिस नावाच्या संस्थेनुसार ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्समध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. यशोभूमी हे जे काही आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र आहे ते नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी UPI प्रणालीचा वापर सुरू करण्यासंदर्भात डिस्कशन त्या ठिकाणी सुरू आहे. 14वी नवरत्न कंपनी म्हणून RCEPला मान्यता मिळालेला आहे. एअर इंडियाचा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट अभिनंदन. स्किल्स ऑन व्हील्स नावाचा ग्रामीण भागातील तरुणांना सक्षम करण्यासाठी उपक्रम त्या ठिकाणी आहे. नंतर 14वी जागतिक मसाला काँग्रेस नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. नंतर त्या ठिकाणी उडान भवन हे सफदरजंग विमानतळामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं अन्न प्राणी म्हणून किंवा फूड ॲनिमल म्हणून ईशान्य भारतातील जो काही प्राण्याला मान्यता दिलेली आहे तो आहे मिथून. नंतर इंडियन ऑइल कंपनीचा सदिच्छा दूत शेखर कपूर आहे. खानन प्रहारी नावाचं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते केंद्रीय खाण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. नंतर वन इलेक्ट्रिक नावाची देशातली एक इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी आहे, त्यांनी आफ्रिकेमध्ये आपलं उत्पादन सुरू केलेलं आहे. नंतर देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री R षण्मुगम शेट्टी यांचा पुतळा कोइंबतूरमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. नंतर भरडधान्य परिषद ओडिशामध्ये पार पडली. देशातील पहिला भूमिगत ट्रान्सफॉर्मर बंगळुरूमध्ये आहे. जटायू नावाची क्रूज सेवा उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. टाइम्स मासिकाच्या जगातील सर्वोत्तम 100 कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही एकमेव कंपनी आहे, 1 नंबरची आहे. मायक्रोसॉफ्ट कॅश फॉर वेस्ट नावाचा उपक्रम पटना महानगरपालिकेने सुरू केलेला आहे. नंतर हरियाणा सरकारने एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे जिथं उद्योगी कामगारांच्या ज्या काही मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल किंवा दुचाकी खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयाची मदत असेल. देशातील पहिलं तर जगातील दुसरं ट्रॅफिक लाईट फ्री शहर जे आहे ते कोटा आहे. पहिलं थिम्पू त्या ठिकाणी आहे. 29 जून हा दिवस उत्तर प्रदेशनं व्यापारी कल्याण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर अपंग किंवा दिव्यांग लोकांसाठी PM दक्ष नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. उपज हे पोर्टल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचं त्या ठिकाणी आहे. नंतर खादी रक्षा सूत नावाची एक राखी आहे जी खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं त्या ठिकाणी सुरू केलेली होती. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.